इकडे सोलापूरच्या बार्शीमध्ये माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली। बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी बार्शी कला केंद्र पथकात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाडच्या घरासमोर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। बीडच्या गेवराईमध्ये बांधलेलं आलिशान घर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्याची नवी माहिती उघड झाली। 10 दिवसांपूर्वी माधवनगर भागातल्या नव्या घराची वास्तुशांत झाली होती। ते नवं घर नावावर करण्यासाठी ही नर्तिका पूजा गायकवाडने तगादा लावला होता। घर नावावर केलं नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाडने दिली होती, असा गंभीर आरोप बर्गे यांचे मेहुणे शंकर चव्हाण यांनी केलाय। तिनं सोन्याची मागणी या अशा भरपूर गोष्टी केल्या आणि जे सोनं होतं ते माझ्या ताईचं आणि ती लॉकेट तिच्या गळ्यात आहे सध्या, ते माझ्या दाजीचंच लॉकेट आहे। अंगठ्या आणि ते जो मोबाईल दिला तो 2 लाखाचा मोबाईल, ते पण दाजीचाच मोबाईल होता। असं लुबाडून हे झालेलं आहे। तिचा असा डाव होता की हा घरसुद्धा पण लुबाडण्याचा तिचा डाव होता आणि तिच्या हे डिप्रेशनमुळं तिनं म्हणजे जास्त त्रास दिला होता दाजीला 4-5 म्हणजे आठवड्याभर।